देवाचा निर्णय. देवाच्या निर्णयावर कधी नाराज होऊ नका, कारण भगवंत तेच करतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. गोष्ट आहे एका सेल्स मॅनेजरची, जो गेल्या 2-2.5 वर्षापासून एका कंपनीत काम करत होता. तो प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद देत होता, कारण त्याला वाटत होतं त्याला जी नोकरी मिळाली आहे ती देवाच्या कृपेनेच मिळाली आहे. तो प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कृत्यासाठी देवाला नेहमीच धन्यवाद देत असे. तो जेव्हा घरातून निघत असे तेव्हासुद्धा तो देवाला नमस्कार करूनच घरातनं निघायचा. तो प्रत्येक गोष्टीसाठी देवाचीच कृपा समजत होता. कधीकधी त्याच्याबरोबर वाईट घटना पण घडायच्या, तेव्हा तो विचार करायचा की माहीत नाही देवाच्या मनात काय आहे. तो 2-2.5 वर्षापासून एका कंपनीत काम करत होता. त्याचा पगार वाढत नव्हता. तो नेहमी विचार करायचा की दुसरीकडे कुठे काम मिळाले तर बरे होईल. असंच त्याला त्याच्या एका मित्राने सांगितलं की दुसऱ्या एका कंपनीत त्याच्यासाठी जॉब आहे. तेव्हा त्या कंपनीतून त्याला कॉल आला की तुमची फायनल इंटरव्ह्यू आहे. नंतर त्याला कधी यायची ती तारीख सांगण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार होता. तो खूप उत्साही होता की आता या कंपनीपासून आपली सुटका होईल व आपलं नवीन कंपनीत काम होईल. त्यामुळे आपला पगार पण वाढेल. दुसऱ्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार होता, म्हणून तो सकाळी अलार्म लावून लवकर उठण्याचा प्लॅनिंग करत होता. त्याचप्रमाणे त्याने दुसऱ्या दिवसाचा सकाळचा अलार्म लावला. त्याने अलार्म लावला होता सकाळी 5चाच व त्याला जाग आली सकाळी 7-7:30 वाजता. त्यामुळे तो चिडचिड करायला लागला. त्याला कळलंच नाही की अलार्म केव्हा वाजून गेला. तो तसाच धावपळ करत त्याचा आवरत होता व आवरून तो बिल्डिंगच्या खाली त्याची गाडी चालू करण्यासाठी आला. तेव्हा त्याला कळलं की त्याची गाडी बिघडली आहे. मग त्याने अनेक वेळा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चालू झाली नाही. मग तो तसाच चिडचिड करत पुन्हा ती गाडी तिथेच उभे करून रस्त्याकडे निघाला व रिक्षा शोधू लागला. बऱ्याच वेळाने त्याला रिक्षा मिळाली. आता तो ऑफिससाठी लेट पोहोचला होता. ऑफिसला पोहोचल्यानंतर तो त्या कॉलची वाट बघू लागला. आता त्याचं दुपारच्या जेवणाची पण वेळ झाली होती, तरी देखील कॉल आला नाही. सकाळी घाई गडबडीत निघाल्यामुळे तो डबा विसरून गेला होता. तसाच तो कंपनीची जेवणाची कॅन्टीन होती तिथे तो गेला, पण कॅन्टीनही बंद होती. त्यामुळे आता तो जास्तच चिडचिड करायला लागला होता की आजचा दिवसच बोगस आहे असं त्याला वाटू लागलं होतं. कुठून तरी त्याने एक सँडविच ऑर्डर केलं. तेही बेचव खराब आलं. तेही त्याने थोडंच खाल्लं आणि बाकीचं फेकून दिलं. तो विचार करत होता की आज देवाच्या मनात नक्की काय चाललंय. माझ्यासोबत आज असं का होत आहे. त्याला साधारण 5 वाजेच्या दरम्यान एक कॉल आला व तेव्हा त्याची इंटरव्ह्यू सुरू झाली. 1-2 प्रश्नांनंतर त्याचा फोन अचानक बंद पडला. बंद पडलेला फोन पाहून त्याची आणखीनच चिडचिड व्हायला लागली. त्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला. घरी गेल्यावर त्याने जेवण केलं व नंतर तो झोपण्यासाठी बेडवर गेला. तेवढ्यात घरातील लाईट गेली. आता तर त्याची प्रचंड चिडचिड व्हायला लागली. तो देवाला म्हणू लागला की देवा, मी तुम्हाला एवढं मानतो, तरी तुम्ही माझ्याबरोबर असं का करत आहात. अशी चिडचिड करत असतानाच तो झोपी गेला आणि तो आता स्वप्नामध्ये देवाशी बोलू लागला. देवा, मी तुमची एवढी पूजापाठ करतो, तुमचे नेहमी नामस्मरण करतो, तरी तुम्ही माझ्याबरोबर असं का वागत आहात. आजचा दिवसच माझा खराब झाला. अलार्म वाजला नाही, गाडी खराब झाली, जेवणासाठी दुपारी कॅन्टीन बंद होती, इंटरव्ह्यूचा कॉल आला तर फोनच बंद झाला. तो देवाजवळ स्वप्नामध्ये बडबडत होता. त्यावर देवाने त्याला उत्तर दिलं, जे झालं ते माझ्या मर्जीने झालं. मी जाणून बुजून अलार्म केव्हा वाजला हे तुला कळूच दिलं नाही. तुझी गाडी मीच खराब केली, कारण तू गाडीने गेला असता तर तुझा ॲक्सिडेंट झाला असता
आज तुझा ॲक्सिडेंट होईल असं लिहिलेलं होतं. आणि बरं झालं कॅन्टीन बंद होती. त्याचं जेवणच खराब झालं होतं. त्यामुळे तुझी तब्येत बिघडली असती. आणि जो कॉल आला होता ज्यामुळे तू चिडचिड करत होतास, तो एक नंबरचा घोटाळेबाज होता. तो तुला नोकरीचं आमिष दाखवून लुबाडत होता. म्हणून मी जाणून-बुजून तुझा कॉल कट केला आणि तुझा फोन देखील मी बंद केला. आणि झोपताना जी लाईट गेली ती मीच काढली. कारण की आज तुझ्या घरात शॉक सर्किट झाला असता व तुझं घर पूर्ण जळालं असतं. त्यामुळे लाईटही मीच घालवली. देव म्हणाले, तू माझा मोठा भक्त आहे ना, म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं. हे मी सगळ्यांना सांगत नाही. आणि लक्षात ठेव, तू माझ्यावर भरोसा करतोस ना, तर नेहमी करत राहा. कारण जीवनात तुझ्याबरोबर कधीही वाईट घडू देणार नाही. अचानक तो झोपेतून जागा झाला आणि देवाचे पुन्हा पुन्हा तो आभार मानू लागला. जीवनात आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं की आपल्याबरोबर वाईट घटना होत आहेत. असं होऊ नये असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं. परंतु बऱ्याच वेळा आपण विचार केला तर जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं असं आपल्याला दिसून येत असतं. त्यामुळेच नेहमी परमेश्वराला धन्यवाद मानत जा. हाच उद्देश या कथेचा आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की परमेश्वर तेच करत नाही जे तुम्हाला हवं असतं. परमेश्वर तेच करतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.